नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. माझ्या बाल्कनी गार्डनचा व्ह्यू बघा. सकाळी सकाळी खूप छान वाटते. अशी ग्रीनरी बघितली तर मन एकदम फ्रेश होऊन जाते. चला तर मग आता मला माझ्या मुलाच्या टिफिनची तयारी करायची आहे. टिफिनमध्ये मी त्याला आज देणार आहे व्हेज पुलाव आणि तो मी बनवित आहे हेल्दी कुकवेअर मातीच्या भांड्यात म्हणजेच मटका पुलाव. यात बनवलेलं अन्न म्हणजेच भाज्या पुलाव खूप टेस्टी बनते आणि यात बनवलेले जेवण आपल्या आरोग्यासाठी खूप छान असते बरं. फक्त या भांड्यांना हाताळणं खूप नाजूक असते. पुलाव आपला रेडी झाला आहे. आता थोडं आपण गार्डनिंग करून घेऊया. ही आहे माझ्या ब्रोकन हार्ट मनी प्लांटची कटिंग, जी मी जवळपास 1.5 महिना अगोदर या बॉटलमध्ये लावून ठेवली होती. आता त्याला छान रूट्स आलेले आहेत. मग मी त्याला कुंडीमध्ये लावून टाकते आता, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे कटिंग इझिली जगतात. ज्यांना कुणाला पण प्लांटची कटिंग लावायची आहे त्यांच्यासाठी पावसाळ्याचे सीझन बेस्ट आहे. मला गार्डनिंगची खूप आवड आहे. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. माझे बाबा आणि भाऊ शेतामध्ये फुलांची शेती करतात, त्यामुळे माझं जीवन शेतामध्ये आणि हिरवळीमध्येच गेलेलं आहे. माझं घर म्हणजे बाबांचं घर, तिथेसुद्धा खूप मोठी फुलांची बाग होती. त्यामुळे दिवस निघाला की आम्हाला ते फुलं आणि ते झाडं तेच बघत होतो आम्ही, त्यांची केअर घेत होतो. त्यामुळे मला झाडांप्रती खूप लगाव आहे. दिवस निघाला की मी झाडांना नाही बघितलं तर मला दिवस छान जात नाही माझा. आज काय कोणते फूल मोठे झाले, किती पानं आलीत, किती फुलं आलीत, हे झोपेतून उठून सर्वात आधी तेच बघणार मी. ते बघितल्यावरच माझा दिवस छान जाईल. खरंच ज्यांनासुद्धा कुणाला कामाचा कुठला गोष्टीचा तणाव असेल, ऑफिसमध्ये काही टेन्शन असेल, तर त्यांनी घरी झाडे लावा, बाल्कनीमध्ये झाडे लावा, 2-3 तरी लावा आणि त्यांना रोज मोठे होऊन बघताना बघा. मन एकदम खुश होऊन जाते. तुम्हाला असलेला स्ट्रेससुद्धा कमी होऊन जातो. झाडे सांभाळणे म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना सांभाळतो त्याप्रमाणे त्यांनाही केअर हवी असते. मनी प्लांटला तुम्ही तांदूळ आणि डाळीचे पाणी देऊ शकता खत म्हणून. म्हणजे स्वयंपाक करताना आपण डाळ तांदूळ वॉश करतो, त्याचे जे आपण पाणी निघते वॉश केलेले ते आपण फेकून न देता ते मनी प्लांटला द्या तुम्ही. त्यामुळे त्याची वाढ छान होते आणि ग्रोथही छान होते. पुन्हा 1 टेबलस्पून तुम्ही चहापत्तीसुद्धा देऊ शकता, किंवा चहा केल्यानंतर जी आपण चहापत्ती असते ती वेस्ट झालेली ती त्याला वॉश करा, छान ड्राय करून ते सुद्धा तुम्ही मनी प्लांटला देऊ शकता. त्यामुळे त्या झाडाची ग्रोथ खूप छान होते. त्या कुंडीच्या मागे जे ते येलो प्लांट दिसत आहे ती ऑइल कॅन आहे. त्याला मी मागच्या वर्षी गणपतीची पेंटिंग केली. गणपतीची पेंटिंग देऊन त्यामध्ये मग मी ते प्लांट लावले. बघा ते 1 वर्षानंतर किती छान मोठे आणि हिरवेगार झालेले आहेत. आता खूप छान दिसते ते. चला आता माझ्या मुलाची यायची वेळ झालेली आहे. आला तो. आता माझा वेळ 1-1.5 तास तर त्यातच जाणार आहे, कारण तो त्याच्या स्कूलच्या गप्पा गोष्टी सांगत असतो, काय झालं काय नाही. चला तर मग आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. जय गजानन. गण गण गणात बोते.